बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार. खंडपीठासमोर सरकारी वकिलांचा युक्तिवाद. प्रकरणाची उर्वरित सुनावणी 16 डिसेंबरला पार पडणार. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पुढची सुनावणी 19 डिसेंबरला. सरकारी पक्षाकडून काही पुरावे आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं वेळ वाढवून मागण्यात आला. नवी मुंबईच्या नेरूळमधील महापालिका रुग्णालयाच्या गच्चीवर दारू पार्टी. रुग्णालयात सुरक्षा रक्षक असलेल्या सुधीर कांबळे गच्चीवर जाऊन भर दिवसात दारू पार्टी करत असल्याचा व्हिडिओ समोर. नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये सफाई काम करणाऱ्या महिलेचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू. डुडुळगावच्या वहिलेनगरमधली घटना. भूमिगत पाण्याची टाकी साफ करताना घडलेली घटना. नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या पेनूरमध्ये नव्या डांबर रस्त्याची निकृष्ट गुणवत्ता समोर. ग्रामस्थांनीच डांबराचा थर हाताने सहज उकडून दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार पुन्हा विश्वस्त मंडळाकडे. देवस्थान ट्रस्टच्या कारभारामध्ये अनियमितता असल्याचं म्हणत सरकारच्या वतीने देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचा निवृत्तीचा निर्णय मागे. आखाड्यात पुनरागमन करणार असल्याची विनेशची पोस्ट. पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान केली होती निवृत्तीची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.